हे केलं होतं? कमीत कमी खर्च आमचा 3-3.5 लाख रुपये खर्च झाला आहे. मग ह्याच्यामधून 3-3.5 लाख रुपये जे गेले समजा, हे आता मातीतच गेले झाले. तो जर ह्याची जर शासनानं नाही दखल घेतली तर शेतकरी मेलाच की. 14 दिवसांना आधी आल्यामुळं हे जे टमाटा म्हणा, मिरची म्हणा, शेंगा म्हणा, ह्याची जी नुकसान झाली ही शासनानं ह्याची काही ना काही दखल घ्यावा. सोळा वर्षामध्ये तब्बल 15 दिवस अगोदर मान्सून आल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचं पाहावयास मिळतोय. संबंध महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं एकीकडे मोठ्या पावसामुळे नुकसान होत आहे. जो शेतकरी आपल्या शेतातील पीक यावं पावसाची प्रतीक्षा करत असतो, तो आता जो पाऊस आहे, जो मान्सून आहे, तो जवळपास 15 ते 16 दिवस अगोदर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं काय नुकसान झालं आहे हे आपण मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत. नेमकं काय नुकसान झालं आहे आणि कशा पद्धतीने मान्सून झालं आहे? मान्सून एक 14 दिवसांना आधी आल्यामुळं हे जे टमाटा म्हणा, मिरची म्हणा, शेंगा म्हणा, ह्याची जी नुकसान झाली ही शासनानं ह्याची काही ना काही दखल घ्यावा. आणि आता इथून पुढं समजा जी पेरणी करायची, आता कांदा पेरायचा, बाजरी पेरायची, ही पेरावा का नाही ही शेतकऱ्याला चिंता पडली सध्या. तुम्ही शेतात काय काय पेरलं होतं आणि सध्याची परिस्थिती काय आणि पावसाची परिस्थिती काय? सध्याची परिस्थिती, मेथी पेरली होती 1 एकर, टमाटा 1 एकर आहे, मिरची 1 एकर आहे, शेंगे 1 एकर आहे. मग ह्याच्यामध्ये आता ह्याची परिस्थिती तुम्ही समोरासमोर बघू शकतात काय झाली परिस्थिती ह्याची. ती किती रुपयाचं तुम्ही हे केलं होतं? कमीत कमी खर्च आमचा 3-3.5 लाख रुपये खर्च झाला आहे. मग ह्याच्यामधून 3-3.5 लाख रुपये जे गेले समजा, हे आता मातीतच गेले झाले. तो जर ह्याची जर शासनानं नाही दखल घेतली तर शेतकरी मेलाच की. त्याला मागं काय राहणार आहे परत? त्याला डबल तलप राहील ना पुन्हा हे करावा, असं दहान करावा का नाही, का शेती सोडून कुठं शेतीला जाऊन राहावा. मग शेतीला जाऊन राहावा तर खावा काय? काय काय सांगाल? पाऊस हा वेळेच्या आधी आलेला आहे, शेतकऱ्याचं नियोजन हे ते कोलमडलेलं आहे. काय काय सांगाल तुम्ही? सध्याच्या परिस्थितीमध्ये रोपं घेऊन लावली आम्ही. 30 ते 40 हजार गेले 2 एकराला. 1 एकर उपसून टाकला येत ना अशी शाश्वत लागली. पाऊस पडल्यामुळे नुकसान झाली, वाऱ्या कावदामुळे उपसून पडलेलं आहे. ते नुकसान झाली. मग ते आम्हाला सैन होईना. आता ते काढायचं कसं म्हणून काढून टाकल्यात. काही 1 एकर काढून टाकला, 1 एकर दोडका उभा आहे ती जुळून गेला आहे. असं पडून म्हणजे वाऱ्यानं हे होऊन हे झालेलं आहे. मग आता ते शेतकऱ्याने काय करावं? एवढी नुकसान झाली न असल्यानंतर 3-3.5 लाख रुपये आपले खर्चासाठी गेलेत. मग ते आता काहीच निघाले नाहीत. मग शेतकऱ्यांना पास घ्यावं का काय करावं ही कळेना. काय करावं? एकंदरीतच शेतकरी हा
15 दिवस अगोदर आलेल्या पावसामुळं मेटाकुटीलेला आहे. काय सांगाल, तुमच्या शेतात तुम्ही काय पेरलं होतं आणि सध्याची परिस्थिती शेतातली काय? माझ्या शेतात 1 हेक्टर डाळिंब आहे. ते आता उतरायला आलेले डाळिंब आहे. ते पावसामुळं माझं खूप नुकसान झालं आहे. त्याच्यामुळं आता उतरा आलेले डाळिंबीचं मी काय करणार हे माझं मला कळेना. 2-3 लाख रुपये खर्च केला त्या डाळिंबीला, फवारण्या ही ती सगळं. आता 1-2 दिवसात म्हणजे आता उतरायला आलेली बाग आता पावसामुळं माझ्या बागेचं नुकसान लय झालं आहे. 1 हेक्टरचे हेक्टर पूर्ण बाग माझी नुकसानात गेलेली आहे. थोडंसुद्धा माल निघत नाही काय न्यावं म्हटलं तर, एवढं पावसामुळं माझं अति नुकसान झालं आहे. बरं, काय पाऊस कसा वेळेवर झाला, काय वेळेवरच्या आधी आला? वेळेवर झाला नाही, वेळेच्या अगोदर आला पाऊस. वर्षाला अजून 15 दिवस पाऊस लेट होता, ते अगोदर आल्यामुळे ही पिकाचं सर्व नुकसान झालेलं आहे. आता उतराय आलेली बाग पावसामुळे पाक नुकसान झाले. माझं एक फळसुद्धा हाती लागलं नाही डाळिंबीचं माझं. काय सांगाल तुम्ही, तुमचं किती एकर शेत आहे आणि तुम्ही शेतात काय पेरलेलं आहे, एकूण किती खर्च आलेला आहे आणि सध्याची परिस्थिती काय? माझी 10 एकर जमीन आहे. त्यामध्ये मी 1 एकर गवार केलेले आहे. गवारीला सध्या 15 ते 20 रुपयाचा भाव मिळत होता. ते नाही मिळून आता ह्या पाऊस अगोदर आल्यामुळं ते काय व्हायला लागलं, सगळं पूर्ण गवारीचे झाडं पूर्ण पिवळे पडलेत, काही जळून चाललेत. ते गवारीचं बी, मुलका महागाचं आणलेलं, खत पाणी केलेलं, फवारण्या केलेलं, हे सगळं पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं आहे. त्याच्यामुळं सगळं नुकसान सगळं झालेलं आहे. टमाटे तसं झाले, गवारचं तसं झालं आहे, मेथीची भाजी, चुका, पालक, जी काय पालेभाज्या केल्या त्यात पाणी उभारले, ते काय पाण्यामध्ये बुडून सगळं राड झालेलं आहे, सगळं नुकसान झालेलं आहे. धने अर्धा क्विंटल लावलं होतं. धन्यात बी सगळं ते जमिनीत लावले, ते पाऊस पडला, ते आतच सगळं कुजून गेलं. हां, ठीक आहे. एकंदरीत पावसाची स्थिती काय, दरवर्षी पाऊस कधी येतो, यावर्षी कधी आलेला आहे आणि पावसाचं एकूण किती मिलीमीटर पाऊस पडलेला आहे सोलापूर शहर जिल्ह्यात? मोहोळ तालुक्यातील परिस्थिती काय, त्याच पद्धतीने जिल्ह्यातील परिस्थिती काय पावसाची? राज्यामध्ये मान्सून हा 7 जूनला दाखल होतो, परंतु 25 मे रोजी हा मान्सून सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल झाला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये परतीचा पाऊस असतो. जरी समजा मान्सून जरी दाखल झाला, त्या कालखंडामध्ये पाऊस पडत नाही. परतीच्या पावसाच्या कालखंडात सोलापुरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मागच्या वर्षीच्या तुलनेत मागच्या वर्षी 216 मिलीमीटर पावसाची नोंद होती. आत्ता कालची नोंद आहे 165 मिलीमीटर. ह्या पावसाच्या नोंदी तुम्ही पाहिल्या तर शासनाने तात्काळ ह्या जिल्ह्यातल्या किंवा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. परंतु वास्तविक पाहता सोलापूर जिल्ह्यामध्ये आजवर असं कधीच झालं नाही की त्यांनी तात्काळ निधी दिला, पंचनामे केले. हे सगळे अधिकारी, कृषी विभाग असेल, महसूल विभाग असेल, कलेक्टर महोदय असतील, हे फक्त येशीत बसून निवांतपणे त्यांची कामं चाललेली असतात. राज्यकर्ते त्यांच्या व्यापात असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई मिळणं अपेक्षित असताना देखील ती मिळत नाही. आत्ता मान्सून लवकर दाखल झाला. याच्या अगोदर 45 ते 46चं तापमान होतं सोलापूर जिल्ह्यामध्ये. त्यानंतर अवकाळी आली. अवकाळीचा तडका प्रत्येक शेतकऱ्याला बसला. अवकाळी झाल्यानंतर लगेच मान्सून दाखल झाला. म्हणजे सर्व बाजूनी शेतकऱ्याचं नुकसान होत आहे. परंतु इतर कोणत्या व्यापाऱ्याचं नुकसान काय होणार नाही. त्यांच्यावर स्टोरेज आहेत, सर्व आहे, सर्व बाकी त्यांचे सगळे स्टोरेजमध्ये असतं, निवांत चाललेलं असतं. परंतु शेतकऱ्याचं जे नुकसान झालं आहे, त्यांच्या बांधावरती येऊन हे कृषी विभाग असेल, महसूल विभाग असेल, कलेक्टर असतील, तिथं बसून गप्पा मारण्यापेक्षा प्रत्यक्षात शेतीच्या बांधावर येऊन त्यांचे पंचनामे करून तात्काळ त्यांना पैसे देणं अपेक्षित आहे. एकंदरीतच मान्सून जो आहे तो दरवर्षीपेक्षा 15 दिवस अगोदर आलेला आहे. तब्बल 16 वर्षानंतर ही घटना घडलेली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचं अतोनात हाल झालेलं आहे. शेतकऱ्यांनी केलेलं नियोजन, खर्चाचं नियोजन हे सर्व कोलमडून पडलेलं आहे. शेतकऱ्यांचं अतोनात झालेलं नुकसान शासनाने त्याची पंचनामे करून, जिथं नुकसान झालं आहे तेथील पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा आणि त्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांसह संबंध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात आलेली आहे. नवराष्ट्रासाठी विशाल भांगे, सोलापूर.